नमस्कार, मी सुदेशना. आपण पाहतात ब्रेकिंग न्यूज बातमीपत्र. आता बातमीपत्र विस्ताराने. संच मान्यता समायोजन, पदोन्नत्या व न्यायप्रतिष्ठ प्रकरणे पूर्ण केल्याशिवाय सार्वत्रिक बदल्या करू नये. त्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या संच मान्यता, शिक्षकाचे समायोजन, पदोन्नत्या, जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या न्यायप्रविष्ट प्रकरणातील शिक्षकांचे प्रश्न सोडवणे यासह अनेक मागण्या विचारात घेऊनच बदल्या कराव्यात, अन्यथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व बदल्यांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने व घंटानाद आंदोलन व धरणे केली. जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत सन 2015-2016च्या सार्वत्रिक बदल्यामध्ये शासन निर्णयानुसार विचार करूनच बदल्या कराव्यात, असे निवेदनामध्ये म्हटले आहे. संच मान्यता, समायोजन, पदोन्नत्या व न्यायप्रविष्ट प्रकरणे पूर्ण केल्याशिवाय सार्वत्रिक बदल्या करू नये. जिल्हा परिषद शाळेच्या संच मान्यता, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक विषयानुसार व पदवीधर शिक्षकांचे विषयानुसार समायोजन करणे. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्राथमिक, पदवीधर, माध्यमिक शिक्षक शिवियच्या पदोन्नत्या, जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत असलेल्या न्यायप्रविष्ट प्रकरणातील शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवणे. जिल्हा परिषद नांदेड शिक्षण विभागातील आंतर जिल्हा बदलीतील जिल्हा परिषद नांदेड शिक्षण विभागातील आंतर जिल्हा परिषदेतील आपसी व एकतर्फीने होणाऱ्या पूर्ण करणे, या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व बदल्यांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने देण्यात आला आहे. ज्यावेळेस माननीय शिक्षणाधिकारी साहेब त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांना असं विचारलं तर त्यांनी सुद्धा असं म्हटलेले आहे की संच मान्यता झाल्याशिवाय आम्हालाही बदल्या करणं योग्य वाटत नाही, असंही त्यांनी यावेळेस म्हटलेले आहे. आणि आम्ही या बाबतीमध्ये त्यांना असं बाबा हे किती दिवस प्रकरण चालणार, समायोजन आहे, बरेच शिक्षक अतिरिक्त आहेत, पदवीधर आहेत, प्राथमिक शिक्षक आहेत आणि माध्यमिक शिक्षक आहेत. समायोजन, संच मान्यता झाल्याशिवाय बदल्या करू नये. या ठिकाणी असा प्रॉब्लेम येईल की शिक्षक संख्या जास्त आहे आणि एखादे समजा पदवीधर शिक्षक आहेत ते अतिरिक्त होण्याच्या मार्गावर आहेत, प्राथमिक शिक्षक अतिरिक्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्या शिक्षकांची बदली जर झाली समजा, पुन्हा नंतर येणाऱ्या शिक्षकांचं कुठं समायोजन करणार? जसे आज बीडला परिस्थिती झालेली आहे, बीडला तीच कंडिशन झाली आहे की उद्या येणाऱ्या काळात जर बदल्या झाल्या आणि शिक्षक जर समायोजन नाही झालं तर त्या शिक्षकांचा पगार कुठून काढणार? तुमची काय भूमिका? आम्ही आंदोलनाच्या भोईत आहोत. हे जर समजा निर्णय नाही घेतला तर आम्ही त्यांना तसा इशारा सुद्धा दिलेला आहे. आणि आमचं म्हणणं तेच आहे की हे जर समजा अतिरिक्त झालं तर पगारीचा प्रश्न येणार होता. बीडची जी कंडिशन झाली तीच उद्या आपल्या नांदेडची होऊ नये. शिक्षकावर हा पगारीचा प्रश्न असेल, अतिरिक्तचा प्रश्न असेल, हे सगळं आताच करू, पुन्हा करा. तुम्ही परवानगी मागून घ्या, वेळ मागून घ्या, घेऊ शकता आणखी. म्हणून आम्ही या बाबतीमध्ये निवेदन दिलेले आहे. आणि बाकीच्या जिल्ह्यात सुद्धा या बाबतीमध्ये स्थगिती आहे न्यायप्रविष्ट संच मान्यता नसल्यामुळे. आणि याचबरोबर ब्रेकिंग न्यूजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू.